नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे मोड आलेल्या कडधान्यापासून थालीपीठ कसे बनवावे। चला तर मग बघूया की कसे बनवायचे। आता मी मटकी आणि मूग हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तर हे जास्त बारीक नाही करायचं, तर हे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं। हे इथं मी बारीक करून घेतले, साधारण 1 कप येईल ते। तर आपण त्याच्यामध्ये आता हे कणण्याचं पीठ, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन, चना डाळीचं पीठ हे सर्व पीठ टाकून घ्यायचे। आता यात मी ही पेस्ट टाकणार आहे। लसूण, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, जिरं हे सर्व मी बारीक करून टाकून घेते। चवीनुसार मीठ टाकून घ्या। 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। बारीक चिरून घ्यायचे म्हणजे थालीपीठ थापताना फाटत नाही। ही कोथिंबीर टाकून घेतली आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। आता यात मी हळद टाकून घेते। आता हे पीठ भिजवून घेऊ आपण। जास्त घट्ट नाही भिजायचं। खूप छान लागतात हे थालीपीठ। हेल्दी ब्रेकफास्ट आहे। हे अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं। आता मी इथे हात रुमाल ओला करून घेतलेला आहे। यावर थोडं पाणी टाकून घ्यायचं। अशा पद्धतीने गोळा करून थालीपीठ थापून घ्यायचं। बारीक बनवायचा, जाड नाही ठेवायचा। जाड राहिला की मग कच्चा राहून जातो आतमध्ये। तो बारीक छान थापून घ्यायचा। आता मी इथं पॅन गरम ठेवला आहे, त्यात तेल टाकून घेते। हे बघा किती छान निघालंय। आता मी याला 5 मिनिटं झाकून देते। आता मी याला पलटून घेतलं। आता हे छान भाजून घ्या। आता हे छान भाजून झालेलं आहे। सो इथे तयार झालेलं आहे थालीपीठ। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।